कशी करावी आणि कुणाचं काम कसं करावे आणि कुणाचे काम हे करायचे आणि काम हातात घेतल्यानंतर पूर्तता पूर्ण करूनच ते काम करायचे आहे असे मेसेज आम्ही सातत्याने माझे जात आहे, माझ्या कमिटीचे लोकांचे मेसेज जात आहेत आणि संघटना ते मोठमोठे मेळाव्यावर मेसेज आम्ही पाठवत आहेत का की बाबा आपण संघटना उभी केली ती नुसती नावाची तर त्या संघटनेचा आपण आपल्या लोकांची गोरगरीब जनतेची समस्या सोडवल्या, आपण कामं केलेली आहे, तसं असं तशा याद्या आमच्या संघटनामध्ये आम्ही केलेल्या आहेत आणि त्या याद्या तुम्ही कधी या संघटनामध्ये कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही दिवसाला या, तुम्हाला ते आम्ही काम काय केलंय या संघटना उभी केल्याच्या नंतर काही लोकांच्या कामात समस्या सोडवल्या आणि कशी कामं करतोय त्याच्या सगळ्या फायली तयार केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या फायली तयार माझ्याकडे आहे. तुमचे डॉक्टरच्या समस्या सोडवल्या आम्ही, तुमच्या दिव्यांगाचे सर्टिफिकेट सोडवण्याच्या समस्या सोडवल्या, तुम्हाला औषध पाणी असेल जर कमी असेल पूर्तता असेल ते सांगा, ते औषध पाणी पण आम्ही द्यायचं काम करू तुम्हाला. त्याच्या पण समस्या आमच्याकडे बऱ्याचशा आल्या, मी सुद्धा ते सोडवलेल्या आहेत. अगदी अलिबागपासून माझे कॉन्टॅक्ट असतात. तुम्हाला बांधगावमध्ये दवाची पूर्तता नसेल तर अलिबागला ती पूर्तता करून देऊ आम्ही. तिथं पण ती दवा जर भेटत नसली तर रायगडमध्ये तर मुंबईला जा, मुंबईला चिठ्ठी दिली तर तिथं तुम्हाला फ्री दवा दिली जाईल. म्हणजे तुमच्या काही असे आजार आहेत माणसाला, आपल्याकडं 21 प्रकारामध्ये आपण काम करतोय. दिव्यांगाचं नुसतं हात आणि पाय असं नाहीये, 21 प्रकार दिव्यांगामध्ये आजार आहेत भरपूर मोठमोठे. त्या आजारावरती पण आपण काम करतोय. त्या आजाराचे पेशंट पण आपल्याकडे आहेत, त्यांच्या पण समस्या आपण सोडवतोय. म्हणजे एखाद्या समजा तुम्हाला इमर्जन्सी अँब्युलन्स लागली, उद्या कुठे जायचं असेल तर आपल्याकडं या संघटनेच्या माध्यमातून ती सुद्धा आपण एक सेवा म्हणून एक उपलब्ध केलेली आहे. ती अँब्युलन्स सुद्धा तुम्हाला भेटेल. अँब्युलन्स मध्ये तुम्ही डिझेल पेट्रोलचं फक्त हे टाकायचं आहे आणि ती अँब्युलन्स मुंबईला कुठं तुम्हाला जायची आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ही सुद्धा पूर्तता आपण ह्या ठिकाणी केलेली आहे. उद्या एखादा पेशंट तुमच्या गावात असेल का ती आपल्याला गरज आहे त्याची, तुम्ही संघटनेला कॉन्टॅक्ट करा, संघटनेला गाडी तुमच्याकडे येईल.